मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील लाडक्या बहिणीला खुले पत्र लिहिलं. आदरणीय ताई, सप्रेम नमस्कार. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. ताई, तुझा सन्मान म्हणून सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. आम्हालाही आमच्या बहिणीचा मान ठेवायचा होता. या योजनेचे आम्ही देखील स्वागत केले. आपण सर्व लाडक्या बहिणींनी या सन्मानपोटी महायुतीच्या झोळीत भरभरून मतं टाकली आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार सत्तेत आलं. ताई, सत्ता आली, पण एखादा भाऊ इतका बेईमान असू शकतो का? सध्याचे हे चित्र आहे. त्यामुळे हा प्रश्न पडत आहे. निवडणुकीत मत हवी म्हणून कोणत्याही अटीशर्ती न घालत बेगडी प्रेम दाखवले. तुमच्या खात्यात आधीच ओवाळणी दिली. निवडणुकीत भावाचे अधिक प्रेम आहे दाखवण्यासाठी महायुती सरकार आल्यास 2100 रुपये देण्याचे अभिवचन दिले होते. पण आता मात्र विविध निकष लावून तुझे नाव वगळण्याची बेईमानी सुरू केली. हे अन्यायकारक आहे. मनाला खंत वाटते. तुझे मत घेताना इतकी बनवाबनवी केली नव्हती. मग हेतू साध्य झाल्यावर मात्र अटीशर्ती का लावण्यात आल्या? कोणताही भाऊ एका बहिणीशी असं वागू शकते का? प्रश्न नक्कीच तुला पडला असेल. मताच्या लाचारीसाठी बहिणीवर उसने प्रेम दाखवणाऱ्या या बेईमान भावाला तू माफ करशील का? एकीकडे महिला दिन, महिलांच्या कर्तृत्वाचा अभिमान, आदर आणि दुसरीकडे हेच लाडके भाऊच तुमची फसवणूक करत आहेत. ताई, या राज्यात तुला सुरक्षित वाटते का? दररोज महिला अत्याचाराच्या घटना ऐकून आम्हाला वेदना होतात. तू आई आहेस, तू बहीण आहेस, तू एक मुलगी देखील आहेस. अनेक नात्यात गुंतलेले तू माऊली आहेस. कोणत्याही क्षेत्रात भरारी घेऊन पुरुषांच्या पुढे जाण्याची शक्ती तुझ्यात आहे. पण जर तुला सुरक्षित वाटत नसेल तर आम्ही नालायक भाऊ ठरलो. तुझ्या वेदना आमच्याही आहेत. रोज घडणारे अत्याचार बघून लाज आम्हालाही वाटते. तू दुर्गा, तू जिजाऊ, तू सावित्री, तू रमाई आहेस. अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती तुझ्यात आहे. ताई, आज जर तू शांत आहेस, तुझ्यात दुःख पचवण्याची खूप क्षमता असली तरी आता मात्र रौद्र रूप या लाडक्या भावांना दाखवण्याची वेळ आली आहे. तुझ्याकडून या भावाच्या इतक्याच अपेक्षा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा, असे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तर हे होते मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणीला लिहिलेले पत्र. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.